श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, मनाच्या शांतीसाठी हे उपाय करून पहा. स्वतःसाठी वेळ द्या. आपल्या दैनंदिन जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे आहे. आपले दिवस कितीही व्यस्त असेल तरी काही वेळ स्वतःला समर्पित करा. या वेळेत ध्यान, योग किंवा फक्त शांत बसून श्वास घेणे हे तणाव दूर करण्यास मदत करते. ध्यान केल्याने मन शांत होते, विचार अधिक स्पष्ट होतात आणि आपल्याला आत्मपरीक्षण करता येते. हा वेळ तुम्हाला तुमच्या विचारावर नियंत्रण ठेवायला शिकवतो, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत शांत राहता येईल. शिवाय या वेळेत तुमच्या आवडीची एखादी गोष्ट जसे की वाचन, संगीत ऐकणे, चित्रकला करणे यासाठी वेळ द्याल तर मन अधिक प्रसन्न होईल. तुलना टाळा. इतर लोक काय करत आहेत, त्यांनी काय मिळवले आहे, त्यांची यशाची उंची किती आहे, या सगळ्यांशी स्वतःची तुलना करणे हे तणाव आणि असमाधानतेचा वाढवते. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळे संघर्ष आणि यश असतात, जे त्यांचे परिस्थितीवर अवलंबून नसतात. तुमची प्रगती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, तीच पहा. तुमचे ध्येय, तुमचा विश्वास, तुमचा आत्मसन्मान हे तुमचं स्वतःचं यश मोजण्याचं प्रमाण असायला हवं. इतरांशी तुलना टाळल्यास मन शांत राहते आणि तुम्हाला स्वतःची प्रगती जाणवते. कृतज्ञता व्यक्त करा. आयुष्यातील अनेक गोष्टींसाठी कृतज्ञ असणे ही मन शांती मिळवण्याची एक महत्त्वाची मार्ग आहे. आपण नेहमी आपल्या अपेक्षांकडेच पाहतो, पण त्याऐवजी जे आपल्या जवळ आहेत त्याबद्दल आभार मानायला शिकणे गरजेचे आहे. रोज सकाळी किंवा रात्री काही मिनिटे शांत बसून त्या गोष्टी विचार करा, ज्या गोष्टी तुम्हाला जीवनात आहेत. कुटुंब, मित्र, आरोग्य, शिकण्याची संधी इत्यादी यासाठी एक कृतज्ञता डायरी ठेवायची, ज्यात तुम्ही दररोज 3 गोष्टी लिहू शकता, ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. त्यामुळे तुमचं मन एक सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारू शकतं आणि असमाधान दूर होऊन शांती प्राप्त होते. सकारात्मक विचार ठेवा. आपल्या विचारांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. जीवनात अनेक अडचणी येतात, पण त्यांच्याकडे कसं पाहायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. सकारात्मक विचार हे तणाव कमी करण्यास मदत करतात. कठीण प्रसंगात सुद्धा आशावादी दृष्टी ठेवावी, तर त्या प्रसंगातून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. आपल्याला नेहमीच सर्व काही आपल्या अपेक्षाप्रमाणे मिळत नाही, पण परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातून चांगला परिणाम मिळवता येतो. नकारात्मक विचारांचे ओझे झळून हलके आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. माफ करा आणि विसरा. इतरांच्या चुकीमुळे होणारा राग किंवा नकारात्मक भावना मनात धरल्यास त्यांचा फटका तुमच्या मनःशांतीला बसतो. तुम्हाला दुखावणाऱ्या किंवा अन्याय करणाऱ्या व्यक्तींना माफ करण्याचा प्रयत्न करा. माफी दिल्याने फक्त त्या व्यक्तीलाच नाही, तर स्वतःलाही मानसिक शांती मिळते. कोणत्याही गोष्टीचे मनात ओझे ठेवल्यास तसे तुमचं मन अस्थिर करेल. त्याऐवजी माफ करा आणि पुढे जा. माफी एक मोठी भावना आहे, जी तुमचं मन अधिक शांत, स्वच्छ ठेवते आणि जीवनाला सकारात्मकतेने पाहण्याची ताकद देते. प्रकृतीशी संपर्क ठेवा. निसर्गात वेळ आणि मन शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच निसर्गात वेळ घालण्याचा प्रयत्न करा. निसर्गात फेरफटका मारणं, झाडांच्या सानिध्यात बसणं, नदीच्या काठावर शांतपणे बसणं आणि उगवत्या सूर्याचे दर्शन घेणं या गोष्टीमुळे मनाची ताजेतवाना मिळवतो. विज्ञानाने सिद्ध केले आहे की निसर्गात वेळ घालवल्याने मानसिक तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि आनंदाची भावना अधिक तीव्र होते. निसर्गाशी जोडणं घेतल्याने तुमच्यात एक सकारात्मक ऊर्जा येते, जी तुमचं मन शांत ठेवते. आनंदी राहण्याचा सराव करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची सवय लावा. मोठ्या आनंदाच्या क्षणासाठी वाट पाहण्याऐवजी रोजच्या जीवनातील साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. उदाहरणार्थ, चहा घेताना त्यांच्या सुगंधात आनंद मिळवा. एखाद्या आवडीच्या गाण्यावर हलकेचे डोलून पहा. या साध्या गोष्टी मनाला समाधान देतात. दररोज असे छोटे खाणी आनंदाचे क्षण तुमच्या मनाला ताजेतवाने करतात आणि जीवनातील मोठे तणाव हलके करतात, जीवनाला उत्साही बनवतात. स्वतःवर प्रेम करा. स्वतःला मान्यता देणे, स्वतःचे गुण दोष स्वीकारणे हे मनःशांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. स्वतःवर टीका करण्याऐवजी स्वतःचे गुण ओळखा. तुमच्या अपयशावर जास्त विचार न करता तुम्ही काय चांगले करेल असेल त्यावर लक्ष द्या. आपल्या जीवनातील चुका, अपयश आणि कमतरता हे आपल्यासाठी शिकण्याची संधी असतात. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला स्वीकारणे, स्वतःवर विश्वास ठेवणे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीची सामना करण्याची ताकद मिळते.